असे हे अमृतानुभवी शब्दपुष्प आम्हा सर्वांच्या ओठी या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या स्वागताला सज्ज आहेत आणि शब्द सुमनाने आपण सर्वच जण स्वागताला उचित पात्र आहेत म्हणून आपल्या सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत आहे। एकदा सर्वांना विनंती पुन्हा एकदा केली जाते आहे, रस्त्यावरती या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळे प्रचंड रस्ता तुडुंब भरलेला आहे। आपल्याला विनंती आहे, आपण जर समोरच्या मैदानात आलात तर या मेळाव्याची शोभा अजून जास्त वाढेल। प्रचंड क्षमतेने आपल्या सर्वांच्या साक्षीने हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। आपल्याला विनंती आहे, आपण सगळे समोर येऊन बसायचं आहे। स्टेजच्या उजव्या डाव्या बाजूला पलीकडे बॅरिकेड्सच्या बाहेर बरेच जण अजून बाहेर आहेत। आपल्याला विनंती, आपण समोर या ना, पाठीमागे उभं राहण्यापेक्षा समोर येऊन आपण बसला तर अधिक उचित होईल। आपल्याला विनंती आहे। आणि दोन्ही बाजूला स्क्रीन आहेत, आपल्याला स्क्रीनवर जास्त उत्तम दिसेल, तिथून बघण्यापेक्षा आपल्याला स्क्रीनवर जास्त उत्तम दिसेल। दोन्ही बाजूला जवळपास 4 स्क्रीन आपण लावलेल्या आहेत समोर, म्हणून आपण समोर बसा। आपल्याला विनंती केली जाते, हात जोडून आपल्याला सूचित केलं जातं, विनंती केली जाते, आपण समोर बसा। राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। अनेक समाजातले समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला, या दसरा मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत। परंपरेप्रमाणे कुठलंही वर्ष न चुकवता अत्यंत प्रामाणिक भावनेतून, बाबांवरती असलेल्या निष्ठेतून, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवरती असलेल्या निष्ठेतून आपण सर्वजण दाखल या ठिकाणी झालायत। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजही असं म्हणतात, एखादं हेलिकॉप्टर दिसलं की आपल्याला मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। त्या लोकनेत्याचा वारसा अतिशय सक्षमपणे ज्या ताईसाहेबांच्या खांद्यावर आपण अबाधित पाहतोय, त्या आदरणीय ताईसाहेब आपल्या सर्वांमध्ये आता दाखल होत आहेत। भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय शंकरजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे सन्माननीय संजयजी आंधळे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। अल्पसंख्याक सेलचे सलीमजी जहांगीर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। सर्व उपस्थितांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करून काही क्षणात आता ताईसाहेब या ठिकाणी येतील। आपण टेक्निशियन्सला विनंती करूया, तो पूर्वी सगळ्या तरुणांचा आग्रह असतो, आपण एक गाणं लावूया। सगळ्यांना विनंती, गाणं लावायचंय ना, मुंडे साहेबांचं एक गाणं आपण लावूयात। सगळ्यांनी शांतता, सहकार्य करायचे, फक्त तुम्ही, आपल्याला विनंती आहे, तुम्ही सहकार्य करणार का? सगळ्यांनी सहकार्य करायचं, एक गाणं यानंतर लावलं जाईल। बॅरिकेडच्या जवळ फक्त कुणी येऊ नका, पाठीमागे सरकायचंय। एक गाणं लावा, मुंडे साहेबांचं एक गाणं लावा। हॅलो, गाणं लावा, एक गाणं। कशी घुसली आरपार मुंडे साहेबांची तलवार। 1 3 स्टार्ट। जवा काढायची बाहेर तिची चमचमते धार। कशी घुसती अरमान, कशी घुसती अरमान, कशी घुसती अरमान मुंडे साहेबाची तलवार। कशी घुसती अरमान मुंडे साहेबाची तलवार। कशी घुसती अरमान मुंडे साहेबाची तलवार। कशी घुसती अरमान मुंडे साहेबाची तलवार।
न पाडले कशी घुसती आहे पार मुंडे साहेबाची तलवार कशी घुसती आहे पार मुंडे साहेबाची तलवार अगदी काही क्षणामध्ये आपल्या सर्वांच्या लाडके नेत्या लोकनेत्या आदरणीय आमदार पंकजाताई गोपनाथजी मुंडे आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होतील. राष्ट्रसंत भगवान बाबांचं दर्शन घेतल्यानंतर लोकनेत्या आदरणीय ताईसाहेब व्यासपीठावरती येतील आणि आपल्या सर्वांना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विचारांची शिदोरी देखील संबोधित करतील. सिस्टमकडे कोणी पाणी फेकू नका. पाणी फेकू नका. संकटाचा येऊ दे मारा आपल्या हातामधील पाणी बॉटल जे आहे त्यातलं पाणी साऊंड सिस्टमकडे फेकू नका ही विनंती आहे. मार्ग भला मिळाला मला मार्ग भला मिळाला मला विचार ना पळाचा पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा
हॅलो, लोकनेत्या आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर गेली 5 मिनिटांमध्ये होईल. एकच घ्याचा घेऊन खाता, एकच घ्याचा घेऊन खाता, हृदय तळागाळाचा. पंकज बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा. पंकज बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा. वादळ वारा पाऊस धारा, संकटाचा येऊ दे मारा. समाजसेवा एकच नारा, समाजसेवा एकच नारा. सोंग्या ढोंग्याला नाहीच थारा. मार्ग भला मिळाला मला, मार्ग भला मिळाला मला, विचार ना पळाचा. पंकज बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा. पंकज बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा. हॅलो, हॅलो, एक विशेष सूचना आहे पहा आणि विनंती आहे. त्या स्क्रीन जवळ जे युवक आहेत, विनंती आहे मित्रांनो, आपण स्क्रीन जवळ कृपया कुणीही एकदम त्याला लगोलग उभं राहू नका. त्या स्क्रीनला टच कुणी करू नका, ही विनंती आहे. स्क्रीन मध्ये तिथं करंट आहे पहा. आपणास विनंती आहे तिथल्या स्क्रीन जवळच्या तरुण बांधवांना आपण कृपया थोडंसं पाठीमागं व्हा. आपल्या हातातल्या झेंड्यांना जे लोखंडी रॉड्स आहेत किंवा आपला सुद्धा स्पर्श होऊ देऊ नका, ही विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आपल्या पाठीमागं बसलेले आपले बांधव आहेत त्यांना सुद्धा दिसलं पाहिजे. समोरच्या ताईसाहेबांच्या कटआउटच्या आणि भगवान बाबांच्या कटआउटच्या मध्ये जे टावर आहे त्याच्यावर उभं राहिलेले जे बसलेले युवक, तुम्हाला सुद्धा विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे, उतरा तुम्ही. करंट आहे त्याच्यामध्ये. स्क्रीन जवळ आणि टावर्सवर कुणीही तिथं स्पर्श करू नका. आपण व्यवस्थित काळजी घ्या. आपल्या एखाद दुसऱ्यामुळे कार्यक्रमात विक्षेप यायला नको याची आपण काळजी घ्या. ते लाल गमच्यावाले उतरा ना खाली तुम्ही. त्या स्क्रीनवरती ताईसाहेबांचं आणि भगवान बाबांच्या कटआउट मधलं ते जे टावर आहे तिथं. दुसरी महत्वाची सूचना, आणि आपल्यासाठी लोकनेते आदरणीय ताईसाहेबांनी जे आवाहन केलं होतं, अतिवृष्टीने ग्रासलेले जे पूरग्रस्त बांधव आहेत त्यांना आपण अन्नधान्य रूपी जी मदत करणार होतो, आपल्या विविध गावावरून अनेकांनी ती मदत आणलेली आहे. मातावळी तालुका आष्टी या गावच्या युवकांनी, गावकऱ्यांनी 5 क्विंटल तांदूळ आणि 5 क्विंटल डाळ या ठिकाणी आणलेली आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी ताईसाहेबांच्या आवाहनानुसार या वस्तू आणलेल्या आहेत. आपण सर्वजण ते सांगितलेल्या ठिकाणी जमा करणार आहोत. आपणा सर्वांचे आभार. अगदी 5 मिनिटामध्ये आपल्या सर्वांचं नेतृत्व रणरागिणी आदरणीय नामदार पंकजा ताईसाहेब गोपीनाथजी मुंडे यांचं आगमन या व्यासपीठावरती होईल. तत्पूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबांचं मनोभावी दर्शन आणि आरती आदरणीय ताईसाहेब करणार आहेत. मी आपणा सर्वांना विनंती करेल, हेलिपॅड ते राष्ट्रसंत भगवान बाबांची मूर्ती हे जे अंतर आहे, इथं यायला जो रस्ता आहे तो रस्ता आपण कृपया सर्वांनी मोकळा करायचा आहे, रिकामा करायचा आहे. ही आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे. लोकनेता पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. संडे टू मंडे, अमर रहे, अमर रहे. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. धन्यवाद.
हॅलो. हॅलो. उपस्थित असलेल्या सर्वांनी एक सगळ्यात महत्त्वाची सूचना आपल्याला आहे. उपस्थितांना विनंती आहे आपल्या सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. हा आपला दसरा मेळावा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचाराने चालणारा मेळावा आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सामाजिक सलोखा राखणारा, सामाजिक समतेचा संदेश देण्याची भूमिका सातत्यानं घेतली आहे आणि तीच भूमिका आपल्या लोकनेते आदरणीय पंकजाताई साहेब सातत्यानं घेऊन पुढे प्रवाहित होत आहेत. समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या माणसाला आपलंसं करण्याची भूमिका त्यांची असते. म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण ज्या प्रतिमा वरती हात करून दाखवतायत त्या प्रतिमा भगवान बाबा, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या व्यतिरिक्त इतरांच्या कोणाच्याही असता कामा नयेत. ही एक स्पष्ट नोंद या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर असलेल्या प्रत्येकानं घ्यायची आहे. बाबांची प्रतिमा आपण वरती घेऊन दर्शवतायत, ठीक आहे. लोकनेते मुंडे साहेबांची दर्शवतायत, ताईसाहेबांची दर्शवतायत. आपलं त्यांच्या प्रतीचं हे प्रेम आहे. इतर सर्व महापुरुषांच्या प्रतिमा आपण दर्शवणं ठीक आहे, परंतु आपल्या बाजूनं किंवा आपल्या वतीनं चुकीचा संदेश जाईल अशी कुठलीही प्रतिमा आपल्या वतीनं त्या ठिकाणी दर्शवली जाणार नाही. ही एक स्पष्ट सूचना मंचाच्या वतीनं, विशेषतः संयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांना आहे. हा आपला विचार नाही हे लक्षात घ्या. आदरणीय ताईसाहेबांचा जो विचार आहे तो विचारच घेऊन आपल्याला सगळ्यांना चालायचा आहे. मुंडे साहेबांनी जो विचार दिलेला आहे तो सामाजिक समतेचा, प्रत्येकाला आपलंसं करणारा जो विचार आहे तो विचार घेऊन आपल्याला प्रत्येकाला चालायचं. ही एक स्पष्ट सूचना आपल्याला आहे. समोर वरती त्या स्पीकरच्या तिथं जे तरुण बसलेले आहेत, प्रशासनाचे बांधव येऊन आपल्याला खाली घेतील त्याच्या अगोदर आपण खाली उतरा. तिथे करंट आहे, आपल्याला सांगितलं जात आहे आपण सूचनेचं पालन करा. तिथे करंट आहे. त्या स्क्रीनच्या पाठीमागं वरती जे बसलेले तरुण आहेत, लवकर खाली या. तिथले काही जबाबदार पुरुष असतील तर त्यांना विनंती, त्यांना खाली येण्याच्या सूचना द्या. आपल्या स्वतःची काळजी व्यवस्थितपणे घ्या. आपल्याला विनंती आहे, तिथे करंट आहे, वायर्स आहेत, आपण खाली उतरा. आपल्यामुळे कुठलाही व्यत्यय येता कामा नये. स्क्रीनच्या जवळ सुद्धा वरती जे येत आहेत त्यांना विनंती, खाली बसायचं लगेच. आपण प्रत्येकाला विनंती आहे. हे समोरचे त्या हातात जो बॅनर वरती फोटो दर्शवणारा तरुण आहे, आत्ताच आपल्याला जी सूचना केली आहे त्यांना सांगा जरा व्यवस्थित. तिथं जर काही जबाबदार माणसं असतील तर आपण कुणाचे फोटो दाखवताय हे व्यवस्थित आपला संदेश सगळ्या महाराष्ट्राला जातोय. मोजक्या 4-5 लोकांमुळे चुकीचा संदेश जाऊ देऊ नका. आपली भूमिका, आपला संदेश हा बाबांच्या विचारानं चालणार आहे. आपण शाहू फुले आंबेडकर या सगळ्या महापुरुषांच्या विचारानं पुढे जाणारी माणसं आहेत. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा विचार घेऊन आपण प्रभावित होणारी माणसं आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार आपल्या विचारांमध्ये, आपल्या नसानसांमध्ये आहे. ही जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे, आपण आपल्याला पूजनीय असलेल्या लोकांची, महापुरुषांची फोटो दाखवली तर हरकत नाही, परंतु चुकीचं कृत्य कुणाकडूनही होणार नाही. आपल्याला खात्री आहे इथं जमलेले जवळपास 99.9% लोक अशी कृती करत नाहीत, पण छोट्या 4-5 लोकांमुळे चुकीचा संदेश जाऊ नये ही आपली जबाबदारी असली पाहिजे. आपल्याला स्पष्ट सूचना आहेत. माध्यमांना सुद्धा विनंती आहे, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण सकारात्मक संदेश घेऊनच इथून जाल आणि ती सकारात्मकताच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपण समाजासमोर प्रदर्शित कराल. आपल्याही माध्यमातून समाज जोडण्याची भूमिका माध्यमं सुद्धा सातत्यानं घेत राहतील. ही सूचना ही किंवा ही विनंती सुद्धा नम्रतेनं माध्यमांना सुद्धा या ठिकाणी असेल. बाकी
हॅलो हॅलो प्रदेश प्रवक्ते भाजपचे सन्माननीय राम कुलकर्णी सर. गाणं लावा, गाणं ताईंचं. कशी घुसती आरपार मुंडे साहेबाची तलवार. 1 3 स्टार्ट. जवा काढायची बाहेर तिची चमचमते धार. कशी घुसती आरपार कशी घुसती आरपार कशी घुसती आरपार मुंडे साहेबाची तलवार. कशी घुसती आरपार मुंडे साहेबाची तलवार. जवा काढायची बाहेर ती चमचमते धार. जवा काढायची बाहेर ती चमचमते धार. कशी घुसती आरपार मुंडे साहेबाची तलवार. कशी घुसती आरपार मुंडे साहेबाची तलवार. जय भगवान भगवाना उजला रे हजारा. करुण गजानन महादेव हर हर. जय भगवान भगवाना उजला रे हजारा. करुण गजानन जय जय भगवान. शिर छटून पाडले शिर छटून पाडले चंद्रला धरतीवर. शिर छटून पाडले चंद्रला धरतीवर. कशी घुसती आरपार मुंडे साहेबाची तलवार. कशी घुसती आरपार मुंडे साहेबाची तलवार. एकच घ्याचा घेऊन खात एकच घ्याचा घेऊन खात हृदय तळागळाचा. पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा. पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा. हॅलो, सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे. सन्माननीय आमदार नमिताताई मुंदडा, सन्माननीय आमदार उमाताई खापरे, सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावरती लगेच येऊन बसा. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बाबांच्या ध्यान मंदिरामध्ये बाबांचं पूजन ताईसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतं आहे. आपल्या सर्वांना आता विनंती केली जाते, आपण शांततेत बसायचं आहे. तिथून आतमध्ये आता जास्त कोणी येऊ नका. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, त्यांच्या सूचना आपण पाळायच्यात. आदरणीय ताईसाहेबांचं व्यासपीठावरती काही क्षणातच आता आगमन होतं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सगळे शांततेत समोर बसून घ्या. ताईसाहेब इथे आलेले आहेत. मंचावरती कुठल्याही काय पुढच्या सेकंदात आदरणीय ताईसाहेबांचं आगमन होऊ शकतं. बाकी रस्त्यावरती उभ्या असलेल्या सर्वांना परत एकदा विनंती केली जाते, समोरच्या बाजूला येऊन बसा.
प्रशासनाचे बांधव सूचना देत आहेत, पालन करायचंय, सहकार्य आपण प्रत्येकानं करायचंय. आपल्या सर्वांचं आपली परंपरा असलेल्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय आमदार उमाताई खापरे, सन्माननीय आमदार नमिताताई मुंदडा, सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेबांना विनंती, आपण लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. जानकर साहेबांना वरती घेऊन या. आदरणीय महादेवरावजी जानकर साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या समवेतच इतर सर्व उपस्थित सन्माननीय अक्षयजी मुंदडा यांनाही विनंती आहे, मंचावरती आपण दाखल व्हायचं आहे. इतर सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. सन्माननीय बाळराजे दादा पवार यांनाही विनंती, आपण मंचावरतीच आसनस्थ राहायचं आहे. सर्व उपस्थितांचं, लोकप्रतिनिधींचं मनापासून सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे. आदरणीय हरिभक्तपरायण राधाताई आईसाहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. सर्व उपस्थितांचं मनापासून शब्दसुमनांनी स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आपल्या या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आहे. विचारांचं, समाज उन्नतीचं सीमोल्लंघन आपण सर्वजण या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं करण्यासाठी आता सज्ज झालेलो आहोत. व्यासपीठावरती अतिरिक्त कुणीही येणार नाही. ज्या सूचना आहेत तीच मंडळी मंचावरती असतील, त्यांच्या व्यतिरिक्त कुणी मंचावरती असता कामा नये. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अत्यंत विशाल संख्येनं आपण सर्व जनसमुदाय या ठिकाणी दाखल आहेत. आपल्याला आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत आपल्या सर्वांना करायचं आहे. जे तरुण बॅरिकेड्सवरती आहेत त्यांना विनंती आहे, 1, 2, 4 तरुणांमुळे विनाकारण हे करू नका. खाली बसा, खाली बसा. प्रशासनाच्या समवेत कोणी उज्जत घालायची नाही, खाली बसून घ्यायचं लगेच. जय. डाव्या बाजूला पोलीस प्रशासनासोबत ज्यांचं कुणाचे काही बोलणं चाललंय त्यांना विनंती, आपण खाली व्हा. बॅरिकेडच्या वरती चढलेले सर्व तरुण खाली व्हा. मुंडे साहेब अमर रहे. आदरणीय ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. ताईसाहेब बाबांच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी आणि पूजेसाठी गेलेले आहेत. त्यानंतर ताईसाहेब व्यासपीठावरती येतील. आपणा सर्वांना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आदरणीय ताईसाहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एकदा माझ्या समोर सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. अमर रहे, अमर रहे. संडे टू मंडे. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. कोण आली रे, कोण आली. आपण सर्वजण आपली परंपरा जपत या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांनी घालून दिलेली ही परंपरा आपले नेते आदरणीय ताईसाहेब जी अखंडपणे आणि अव्याहतपणे चालवत आहेत, त्यांचं ऊर्जादायी, प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. सन्माननीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्टेजवरील स्वागत आहे. विद्वानांचे पूजा चालू आहे. वरचा आवाज थोडा कमी करा. पूजा चालू आहे. पूजा. देव बाप्पा. सर्व मंगल मंगल गौरी नारायणे नमोस्तुते. योद्धवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदा स्वस्ति नाक्षरो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. हल्डिंग बोला घेता हरदा कुंकुम अखंड सौभाग्य प्राप्त्यार्थ पूजनमहं करोमि ताः. ओम केशवाय स्वाहा. ओम केशवाय स्वाहा. ओम माधवाय स्वाहा. ओम गोविंदाय न स्वाहा. खाली सोंड्या विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. हर्षकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. अनुरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. उपेंद्राय नमः. श्रीमद महापुरुषो विस्त्राज्ञः प्रवर्तमानस्य आद्य ब्राह्मणो द्वितीय वरादे श्री वैश्वाराह कल्पे वैश्व मन्वंतरे कलियुगे कली प्रथम चरणे भारतवर्षे जम्बो दंडका अरण्य देशे गोदावर्याः. म्हणायचं मम आत्मनः पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यार्थ सद्गुरु भगवान बाबा देवता पूजनमहं करिष्यामः. खाली सोडण्यात सद कृष्ण अर्पण वस्तु आव्हानार्थे अक्षराम बांधू समर्पयामि. अक्षता काय पादुका आव्हानार्थे अक्षराम बांधू समर्पयामि. सर्व अवस्थाः गतोऽपि पुंडलीकाक्षरं स ब्रह्मयाः. पाणी घाला पंचामृताला. पंच
पंचावन्न टाका. सहस्राक्षा सहस्रपातास भूमी गो विश्वातो तिष्ठदश अंगुलं पुरुष एवेदग्मुजद्भूतं च भाव्यम् ओताम्रतशनाशने जदन्नातिरोहति एतावानश महिमातो जायंश पुरुषा पादश विश्वभूतानि त्रिपादसमृतं दिवि त्रिपाद ऊर्ध्वोदत्पुरुषः पादश भवत्पुनः तत्त्वं विश्वं क्रमाशनाशने अभि तस्माद्विराजायाते विराजो अधिपुरुषः सजातो पश्चात् भूमि मथो पुराः तं जज्ञेन बरीके वृक्षं पुरुषं जातं मग्रता तेनं देवा अजयन्ता साध्यारुखच्च जे तस्मात् दध्नात् सर्वोत्रुचः सामानि जद्रेः चन्दागु जद्रेः तस्मात् दुस्तस्मात् दजायतः. सद्गुरु भगवान बाबा देवता. हॅलो, हे समोर बॅरिकेड्स वरती आपण व्यत्यय आणू पाहतायत. आपल्याला हात जोडून विनंती, खाली बसा. चंदनं सुचंद्रं समर्पयामि अलंकारार्थे अक्षरां पन्तु समर्पयामि सुगन्धित द्रव्याणि पन्तु समर्पयामि. अक्षर टाका. अलंकारार्थे अक्षरां पन्तु समर्पयामि सुगुरु भगवान बाबा देवता ब्रह्मा व सुगंधित पुष्पाणि पन्तु समर्पयामि. पुनर्वे हरि ओम यज्ञेन यज्ञवंत देवस्थाने अलंकारार्थे अक्षरां पन्तु समर्पयामि. सद्गुरु भगवान बाबा देवता ब्रह्मा नमस्कार करा. नमस्कारं करोमि ताः. ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा आपनाय स्वाहा ब्रह्मणे नमः. सद्गुरु भगवान बाबा देवता महानवेदम पंचखाद्यानि भक्ष्य भोजनमहं करोमि ताः. तत्सद कृष्ण अर्पण वस्तु. सद्गुरु भगवान बाबा देवता ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा आपनाय स्वाहा ब्रह्मणे नमः. तत्सद कृष्ण अर्पण. खाली पाणी सोडून द्या. तत्सद कृष्ण अर्पण वस्तू. सद्गुरु भगवान बाबा देवता महा आवाहने की जय. सद्गुरु भगवान बाबा की आरती त्याला वरती. सगळ्यांनी शांतता बाळगा. बाबांची आरती यानंतर होणार आहे. सगळ्यांनी शांतता बाळगा. पत्रकारांवरती काही फेकू नका खालून, आपल्याला विनंती आहे. आता आरती घेतली का वर. राष्ट्रसंत भगवान बाबांची आरती होणार आहे. आरतीची सामग्री आणली आहे का वरती. टेक्निशियन मंडळी, बाबांची आरती यानंतर आपल्याला सूचना दिल्यावर लावायची आहे. तोपर्यंत तुम्ही तयार राहा. आरती तयार ठेवा. आपल्याला सूचना दिल्यानंतर आपण आरती प्ले करा. हॅलो. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे आपल्याला संबोधित करण्यासाठी आता काही क्षणातच व्यासपीठावरती दाखल होत आहेत. इतर सर्व मान्यवरांचं मोठ्या संख्येनं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. राष्ट्रसंत पूजनीय बाबांच्या प्रतिमेला वंदन या ठिकाणी होतं आहे. काही क्षणातच आता बाबांची आरती संपन्न होईल. बैसोनी पाणीयावरी वाचेली ज्ञानेश्वरी. आपल्या कंठात या विश्वाला घर समजणाऱ्या माऊलींची प्रतिमा साकारण्याचं काम ज्या बाबांनी आयुष्यभर केलं, त्या बाबांच्या विचारानं आपण प्रभावित होतोय. समोर पाण्याच्या बॉटल्स आणि बाकी काही गोष्टी जे फेकतायत पाठीमागून, आपल्याला विनंती आहे काही फेकू नका पत्रकारांच्या वरती. या संपूर्ण कार्यक्रमाचं वार्तांकन ते करतायत. आपल्याला हात जोडून विनंती केली जाते सगळ्यांना, आपण सगळे सहकार्य करा. बॅरिकेड्सवर वर चढणारे ए खाली उतरा. पलीकडे त्याला खाली घ्या. ओ साहेब, प्रशासनाच्या बांधवांना विनंती, त्यांना खाली उतरवा. वरती चढायचा कोणी प्रयत्न करू नका. सगळ्यांनी शांत राहायचंय. यानंतर बाबांची आरती होणार आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांची आरती यानंतर संपन्न होणार आहे. सगळ्यांनी शांत उभं राहायचंय. आणि आदरणीय ताईसाहेब बाबांच्या प्रतिमेजवळ आरतीसाठी आहेत. आपण तिथे कुणी गर्दी करू नका. मोजकीच लोक तिथे येतील. राष्ट्रसंत भगवान बाबा की
पंकजा ताई साहब तुम आगे बढ़ो, अमर रहे, अमर रहे. यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबांची आरती आदरणीय ताईसाहेब आणि मान्यवरांच्या हस्ते होत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण आरतीच्या वेळी आपल्या पायातली पादत्राणं काढायची आहेत आणि आपण आरतीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. भक्ती शक्तीचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे आपला ऐतिहासिक दसरा मेळावा आहे. आदरणीय ताईसाहेब राष्ट्रसंत भगवान बाबांची या ठिकाणी आरती करतील आणि त्यानंतर आपणा सर्वांना संबोधित करतील. बाबांची आरती आता लगेच काही क्षणात संपन्न होणार आहे. हॅलो इथं जास्त गर्दी करू नका कृपया, आपल्याला विनंती आहे. मोजकीच लोक आरतीसाठी तिथे समोर जातील. ताईसाहेब भगवान बाबाची आरती करतायत. भगवान बाबांची आरती सुरू करावी. शांतीची शोभा तुळशी उगवला, रक्त सांडलेले जेथे धावून आले देवा, दिले अभय तेथे आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गावा वैराग्य शांतीची शोभा बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गाभा वैराग्य शांतीची शोभा. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भगवान बाबा की जय. धन्यवाद. सगळ्यांनी आता शांततेत खाली बसून घ्या. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे. त्यांच्या समवेत आलेल्या इतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे. व्यासपीठावरती दरम्यानच्या काळात ज्यांचा उल्लेख झाला त्यांच्याशिवाय कुणीही व्यासपीठावरती येणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आपली परंपरा, आपला हा मेळावा, आपला हा दसरा मेळावा आपल्या सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या सोबतीनं आज यशस्वी होतो आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाटच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आहे. जी गर्दी स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला बाबांच्या प्रतिमेजवळ खाली आपल्याला पाहायला मिळते, त्या सगळ्यांना विनंती आहे आपण बाजूला बसायचं आहे आणि व्यासपीठावरती मोजकीच मान्यवरगण या ठिकाणी असतील. जे लोकप्रतिनिधी आहेत, बाजूला सरका, बाजूला उच्चपदस्थ मंडळी, ताईंना ती सगळी जाऊ द्या मान्यवरती स्टेजवर. असतील. ताईसाहेबांना आपल्या व्यासपीठावरती येऊ द्यायचं आहे. कार्यक्रमाचं- गर्दी करू नका. हॅलो. आदरणीय हा, ताईसाहेब आपल्या फोटो सर्वांना ते बाजूला व्हा. या निमित्तानं करणार आहेत. स्टेजच्या पाठीमागून फोटो बाबांच्या बाजूला प्रतिमेला व्हा. वंदन करून बाबांची आरती करून आदरणीय ताईसाहेब व्यासपीठावरती येत आहेत. आपल्या सगळ्यांना फोटो विनंती आले, फोटो वाला बाजूला सगळ्यांना व्हा. विनंती आहे, स्टेजवरती आता प्रशासनाचे, स्टेजच्या प्रवेशावरती जे प्रशासनाचे बांधव आहेत त्यांना विनंती आहे, स्टेजवर जास्त फोटो वाला बाजूला व्हा, फोटो वाले. स्टेजवरती रस्ता द्या, सरका बाजूला. शासनाची व्यवस्था आहे. आपण या गोष्टीचं पालन करायचं आहे. ताईच्या मोबाईलची गर्दी करू नका, बाजूला व्हा, फोटो वाले. फोटोग्राफर्स आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, त्याचं सगळ्यांनी पालन करायचं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, प्रशासनाच्या बांधवांना विशेषतः विनंती आहे, तिथून येत असताना आता मोजक्याच लोकांना स्टेजवरती येऊ द्या. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आगमन आता यानंतर व्यासपीठावरती होत आहे. काही क्षणातच आपल्याला त्या संबोधित करणार आहेत. सगळ्यांनी शांतता बाळगायची आहे. उपस्थितांना विनंती आहे, आपण सर्वांनी यानंतर शांतता बाळगायची आहे. मंचावरती अतिरिक्त गर्दी कोणी करणार नाही. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचारांचा हा मेळावा, दसरा मेळावा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक माणसाच्या साक्षीनं आज या ठिकाणी साजरा होतोय, संपन्न होतोय. विचारांचं हे सीमोल्लंघन, परंपरेचं हे सीमोल्लंघन. आदरणीय ताईसाहेबांचं मंचावरती आगमन आहे. आपण सगळ्यांनी हात वरती करा.